अगदी सुंदर असं लोणचं आपलं दिसत आहे। अगदी टेक्स्चर सुंदर झालेलं आहे आणि इन्स्टंट लोणचं आहे। अगदी वेळ खाऊ नाही, खूप दिवस त्याला मुरण्यासाठी घालायचे नाही आपल्याला। अगदी झटकीपट होणार आणि आंबट तिखट गोड अशी चटपटी टेस्ट असलेलं लोणचं आज आपण करणार आहोत। तर चला वेळ न घालता रेसिपी सुरुवात करूयात। तत्पूर्वी हॅलो फ्रेंड्स, आपले मनपूर्वक स्वागत आहे। मी आहे शीतल आणि आपण आहात शीतल रेसिपी महाराष्ट्रीयन मध्ये। लिंब घेतलेले आहेत, त्याच्या सर्व शक्य तेवढ्या बिया वगैरे काढून घेतलेले आहेत आणि एका लिंबाच्या 8 फोडी अशा प्रमाणे फोडी करून घेतलेल्या आहेत। त्यातल्या सर्व बिया काढून टाकलेल्या आहेत। या ठिकाणी सूर्यवंशीचाही आवाज येत आहे। अगदी मस्त त्यांचा धिंगाणा मस्ती चाललेली आहे। तर आपण 1 कप गूळ व अर्धा कप तिखट घेतलेला आहे। या ठिकाणी अशा प्रकारे तर हा 1 कप आपण गूळ घेतलेला आहे आणि जे तिखट घेतलेला आहे आपण जो कप घेतला त्याच्या अर्धा कप हा आहे। आपण 1 कप भरून गूळ घेतलेला आहे, तर याच्या अर्धाच कप हा आहे। म्हणजे जर तुम्ही 1 वाटी घेतली कोणती तर त्याच्या अर्धी वाटी तिखट अशा प्रकारे मी हे घेतलेला आहे माप। आणि मीठ घेते आता आणि ही अर्धी वाटी मीठ घेतलेला आहे। तर मीठ देखील आपण त्यामध्ये टाकून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गूळ आपला फोडून घेऊया। ॲक्च्युली मी कट करून घेतलेला आहे, परंतु सर्व लोणच्यामध्ये सारखा मिक्स व्हावा त्यामुळे अशा प्रकारे थोडंसं लावून घ्यायचं। वाफलून घेणार आहोत। तर वाफलून घेताना जर सर्व फोडींना असं लागलेलं असेल तर ते चांगल्या प्रकारे सर्व फोडींमध्ये मुरेल। त्यामुळे अशा प्रकारे कोटिंग व्यवस्थित करून घ्यायचं। तर हे अशा प्रकारे लिंबू आपला आहे आणि ते वाफलून घेण्यासाठी 2 डबे आपले जे भात लावण्याचे आहेत कुकरचे ते घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे सर्व ताट क्लीन करून घेतलेलं आहे आपण आणि हे कुकरमध्ये लावून घेऊया आता। पाणी ठेवताना ही काळजी घ्यायची की आपल्या डब्याच्या वर पाणी आलं नाही पाहिजे। डब्याची हाईट पाहून त्यानुसार पाणी टाकायचं आणि त्यावर हा दुसरा डबा व्यवस्थित ठेवून, तर याच्यावरती पाणी जाऊ नये या कारणास्तव अशा प्रकारे झाकण मांडून घेऊया आणि गॅस सुरू करून घेऊयात
आणि छान शिजेपर्यंत आपण गॅस सुरू ठेवणार आहोत. मंद आचेवर कुकर ठेवायचा आहे, म्हणजे लहान गॅस ठेवायचा आहे, मोठा करायचा नाही आहे. पाहू शकतात आपण अगदी मंद ठेवलेला आहे. 10-12 शिट्ट्या होऊ दिलेल्या आहेत मी. आणि आता खोलून पाहूयात कशा प्रकारे लिंबू झालेलं आहे आपलं लोणचं. तर हे झाकण यासाठीच ठेवलं होतं पहा, पाणी कशा प्रकारे आलेलं आहे. आता झाकणी मांडली नसते तर ते पाणी लोणच्यामध्ये गेलं असतं आणि लोणचं आपलं लवकर खराब झालं असतं. या कारणास्तव वरून काहीतरी झाकणी वगैरे मांडून ठेवायची, जेणेकरून लोणच्यामध्ये आपल्या पाणी जाऊ नये, वाफेचं जे पडतं ते. खूपच सुंदर लोणचं झालेलं आहे आपलं, पाहू शकतात आपण. अगदी छान असं मिक्स झालेलं आहे. पण या ठिकाणी लोणचं कंप्लीट झालेलं नाही आहे, पूर्ण व्हिडिओ पाहावा. अजून प्रोसिजर बाकी आहेत भरपूर काही. तर पाहू शकतात आपण गूळ कशा प्रकारे अगदी छान असा त्यामध्ये वितळलेला आहे आणि छान मिक्स झालेला आहे. तर अशा प्रकारे लिंबाच्या फोडी सर्व एका भांड्यामध्ये काढल्या आणि त्यातलं पाणी जे आहे ते एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे आपण. आणि ते खाली जर चिकटलेलं असेल गुळाचं तर अशा प्रकारे काढून घेऊया. चांगलं हलवून मिक्स करायचं आणि परत आपण हे गॅसवर दुसऱ्या भांड्यामध्ये मिश्रण जे लिंबाचं पाणी आहे, जे सिरप तयार झालेलं आहे आपलं, ते गरम करून घेणार आहोत चांगल्या प्रकारे. कारण की आपण इन्स्टंट लोणचं करत आहोत. तर या ठिकाणी लोणच्याच्या फोडी आपण कुकरमध्ये वाफवून घेतलेल्या आहेत, परंतु जे लिक्विड आहे, पाणी आहे, त्यालासुद्धा आपण चांगल्या प्रकारे अशा प्रकारे एक सिरप ज्या प्रकारे असतं त्या प्रकारे करून घेणार आहोत, घट्टसर करणार आहोत, जेणेकरून आपलं लिंबाचं लोणचं मुरल्यासारखं अगदी सुंदर लागेल. त्याला जास्त दिवस आपल्याला घालण्याची आवश्यकता लागणार नाही. आणि मुरल्यावर ज्याप्रमाणे मिक्स झालेलं टेस्ट सुंदर लागते, त्याप्रमाणे त्याची लिंबाची जी काही सिरप आहे त्याची टेस्ट लागेल. पाहू शकतात आपण कशा प्रकारे होऊ दिलेला आहे. अगदी सुंदर सिरप टाईप झालेला आहे, घट्टसर झालेला आहे. आणि चमच्याला अशा प्रकारे चिकटेल अशा फॉर्ममध्ये येऊपर्यंत आपल्याला ते पाणी उकळून घ्यायचं आहे, चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकतात आपण अगदी छान घट्टसर सिरप तयार झालेला आहे. आणि त्यावर जर आपण बोट फिरवलं, पिक्स तयार झाले पाहिजेत. तर अगदी सुंदर पहा कशा प्रकारे होत आहेत ते. आणि आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. यापेक्षा जास्त होऊ द्यायचं नाही, जेणेकरून ते खूपच घट्ट होऊन बसेल. जर थंड झाल्यावर अजून घट्टपणा वाढतो त्याचा. त्यामुळे या स्टेजला आपला गॅस बंदच झाला पाहिजे. आणि आता ही आपण लिंबाच्या फोडींमध्ये ओतून घेऊया. लिंबाच्या फोडी मात्र त्या पाण्याबरोबर शिजवायच्या नाहीत अशा. तर डायरेक्ट आपल्या लिंबाच्या फोडीमध्ये ते पाणी शिजवलेलं उकळलेलं यामध्ये टाकून घेऊयात. अगदी सुंदर झालेलं आहे. आणि ते लिंबाचा पाणी जे आपण शिजवतो त्या टायमिंगला टेस्ट पाहून त्यामध्ये जर काही कमी जास्त वाटलं, साखर, तिखट, मीठ, तर ॲड करा, जेणेकरून त्यामध्ये ते लगेच मिक्स होऊन जाणार आणि लोणच्यामध्ये ते छान असं टेस्ट त्याची उतरेल. जर काही कमी वाटत असेल तर या ठिकाणीच टेस्ट बघायची ज्यावेळी आपण ते लिंबाचं रसा गरम करण्यास ठेवतो त्यावेळीच. आणि या ठिकाणी आता आपण अगदी छान असं मिक्स करून घेऊयात सर्व. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये, जेणेकरून त्यांनाही हा पाहण्यास मिळावा. घट्टपणा पहा किती छान आहे, लवकर थेंब गळत नाही आहे, अशा प्रकारचंच होऊ द्यायचं आहे आपल्याला.
पाहू शकतात आपण घट्ट, थोडंसं थंड झाल्यावर अजून घट्ट होतं. त्या कारणास्तव ज्या स्टेजला आपण गॅस बंद केला होता तेवढ्याच प्रमाणात घट्टसर झाल्यावर लगेच गॅस बंद करायचा, जेणेकरून नंतर अशा प्रकारे घट्ट होतं ते. नाहीतर मग खूपच घट्ट होऊन बसेल आणि ते सिरप म्हणून त्यामध्ये राहणारही नाही. त्यामुळे तेवढी काळजी घ्यायची. तर आपण काचेच्या बॉटलमध्ये छान असं लोणचं घालून घेऊया. तर अगदी बरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घ्यायची, जेणेकरून लोणचं आपलं खराब होऊ नये, खूप दिवस टिकावं. 3-1 महिने तरी सहज हे लोणचं टिकतं, 3-4 महिने. आणि जर जपून केलं तर भरपूर दिवस टिकतं. त्यामध्ये काही खरकटं जाऊ दिलं नाही, व्यवस्थित त्याला सांभाळलं, रोजचं वापरण्याचं वेगळ्या बॉटलमध्ये ठेवलं, जेणेकरून खराब बोटं वगैरे सर्व लोणच्यामध्ये जाऊन सर्वच लोणचं खराब होणार नाही. जे थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे रोजच्यासाठी तेवढंच खराब होईल, बाकीचं सेफ राहील. तर अशा प्रकारे आपलं लोणचं भरून झालेलं आहे बॉटलमध्ये आणि सिरप थोडंसं राहिलेलं आहे. अगदी सुंदर झालेलं आहे. ट्राय नक्की करा आणि कसं झालं ते सांगण्यास विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ भेटावा. अशा प्रकारे अगदी सुंदर घरगुती घरातली घरात अगदी सुंदर लोणचं खाण्यास भेटावं. आणि हे लोणचं उपवासासाठीही खाण्यास जमतं, कारण की यामध्ये आपण फक्त गोड, तिखट आणि मीठ ॲड केलेलं आहे. नवीन व्हिडिओसह परत भेटूयात. तत्पूर्वी तर जे चॅनलवर नवीन असतील